ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंतप्रधान मोदी यांचे सक्षम नेतृत्व देशाला पुन्हा मिळावे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेत पाठवणं गरजेचं असल्यानं त्यांना मतदान करा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थितांना केलंय। ते कॅम्प 2 मधील खेमानीच्या एसीएस मैदानावर भरवलेल्या रिपाई आठवले गटाच्या महिला मेळाव्याला आले होते। प्रश्न करा जरा लवकर घूम खालती क्या थोडा खालती आता रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच मेळावा म्हणजे भगवान भालेराव हे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचं बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे, समाजामध्ये फूट पाडायची नाही। पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे, इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात। त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे, या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे, तिला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत। आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे, हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, त्यामुळे आम्हाला नक्की 400 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। काय प्रश्न अजून? चला ठीक आहे। दलित वस्ती विकास निधीसाठी 25 कोटी द्या। ज्या दलित वस्ती हरित पट्ट्यातून वगळल्या गेल्या त्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करावे अशी मागणी उल्हासनगर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी केली आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही श्रीकांत शिंदे साहेब यांना यांच्या जो उमेदवारी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिलांचं मेळाव्याचं आयोजन केलं होतं। खास करून यामध्ये आपण बघितलं असेल महिला सगळ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होत्या आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या सभेसाठी माननीय आठवले साहेब असतील, या कल्याण लोकसभा संघाचे आपले श्रीकांत शिंदे साहेब असतील खासदार, यांच्या उपस्थित हा मेळावा संपन्न झाला आहे। एक महिलांच्या सशक्तीकरणासाठी श्रीकांत शिंदे साहेब यांना आमचं घराणं होतं आणि झोपडपट्टीचा विकास व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांनी जो निधी दिला आहे तो ठराविक भागात दिलेला आहे, पण अजूनही रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या भागामध्ये निधी मिळाला नव्हता, म्हणून या निधीच्या मागणीसाठी त्यांना आम्ही सांगितलं आणि गेली अनेक वर्ष जो झोपडपट्टीतला समाज आहे, जो मतदार आहे, खऱ्या अर्थाने मतदार आहे, उल्हासनगरमधील बंगले आणि बिल्डिंगमधला मतदार खाली उतरून काही मतं देत नाही, आमचा झोपडपट्टीतला मतदार मतं देतो हे श्रीकांत शिंदेंना सांगण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी हा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने। म्हणून या मेळाव्याला सगळा प्रतिसाद मिळाला। मी सगळे लोकांचे आणि आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं धन्यवाद। दलित वस्तीचा निधी कलेक्टर ऑफिसमधूनच गायब होतो असं तुम्ही एक वक्तव्य केलं, कशा प्रकारे हा गायब होतो काय सांगाल? काय मधल्या काळामध्ये ठराविक आमदार खासदारांच्या लेटर पॅडवर दलित वस्ती निधी यायचा कलेक्टर ऑफिसमधून आणि तो त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जायचा। तो जिथे दलित वस्ती निधीची कॅटेगरी आहे 50% लोकसंख्या जास्त असली पाहिजे, परंतु अशी एक 25% लोकसंख्या कुठे नाही आहे अशा ठिकाणी तो खर्च केला गेला। त्याच्यामुळे माझ्या कलेक्टरांच्याकडे पण आक्षेप होता आणि खासदारांच्या बाबतीतही माझा त्यावेळी आक्षेप होता, पण खासदारांनी आता कबूल केलं आहे। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल निधी देण्या संदर्भात त्यांनी आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षात जिथे जिथे शाखा आहेत तिथे निधी देण्याचं काम आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ। बंगल्यातील मतदार बाहेर पडत नाहीत किंवा बिल्डिंगमधील मतदार बाहेर पडत नाही, हे वाक्य कोणाला दिवसण्यासाठी होतं की नॉर्मल होतं? तुम्ही उल्हासनगरची गेली अनेक इलेक्शनाची पार्श्वभूमी जर बघितली तर 34 ते 35% मतदानच होत असते आणि ते शहरी भागात होते। झोपडपट्टीतला मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22% असतो आणि 12-13% फक्त शहरी भागातला जो बिल्डिंगमधला आणि बंगल्यातला मतदार असतो। म्हणून मी तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती गेली अनेक इलेक्शनची पार्श्वभूमी आहे ती मांडली। याला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की दलित वस्ती आणि नगरोत्थान निधीच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती भाषणादरम्यान दिली। तसेच निधी देताना गरीबाला देतोय की श्रीमंताला हे मी बघत नाही, फक्त शहराचा आणि वस्त्यांचा विकास झाला पाहिजे हाच हेतू असतो असं श्रीकांत शिंदे म्हणाले।
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या लोकसभेमध्ये जे भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती. आठवले साहेब, आपल्याला आठवतं की कल्याण पूर्वेमध्ये आपण आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी, आणि आपल्या हातून जे आहे त्या ठिकाणी आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन झालं. आणि ते स्मारक जे आहे गेले अनेक वर्ष 15 वर्षापासून रखडलं होतं, ते स्मारक आपण पूर्ण केलं. त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये देखील 1 कोटी आपण दिले. त्या ठिकाणी छोटा अर्धाकृती पुतळा बाबासाहेबांचा होता, ते पूर्णाकृती करण्यासाठी जे आहे ते 1 करोड रुपयाचा निधी जो आहे आपल्याला राज्य सरकारकडून मिळाला आणि त्याचं काम देखील सुरू आहे. त्याचबरोबर अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आमच्या नाना बागुल यांच्या वॉर्डमध्ये होतं, तो देखील सुशोभीकरण करण्यासाठी जे आपण निधी आणला आणि तिथे देखील सुशोभीकरण करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे जेवढे होतील तेवढे कमी आहेत, कारण की त्या स्मारकामधून जे आहे ते आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आणि त्याचबरोबर पुढच्या पिढीला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष काय, हा संघर्ष जो आहे हा पुढच्या पिढीपर्यंत गेलाच पाहिजे, त्यासाठी ही स्मारकं जी आहे ती उभी केली. आज आपण उल्हासनगरमध्ये आला, या उल्हासनगरमध्ये पण आता भगवान भालेरावजी म्हणाले की आम्हाला जो आहे तो निधी मिळाला पाहिजे. मी आपल्याला भालेरावजी, ओ भगवान भालेरावजी, या उल्हासनगरमध्ये दलित वस्तीच्या माध्यमाने, नगरोत्थानच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं 50 कोटीपेक्षा जास्त निधी हा फक्त दलित वस्ती आणि नगरोत्थान मधून आपण प्रत्येक शहरामध्ये दिलेला आहे, प्रत्येक या वॉर्डामध्ये दिलेला आहे. आपण हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, तिथे आपण पाहिलं नाही की हा रस्ता जो आहे हा गरीबाच्या घरी जातोय का आमिरच्या बिल्डिंग मध्ये जातोय. उल्हासनगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या महिला मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम सोनवणे, सुरेश बारासिंगे, शिवसेना नेते राजेंद्र चौधरी, किरण सोनवणे, अण्णा रोकडे, प्रकाश नाथानी, विकी भुल्लर, दिलीप गायकवाड, कपिल अडसूळ, मनीष हिंगोरानी आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.